आणि मीटिंग मध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांना प्रभूच्या नावामध्ये पुन्हा एकदा सलाम. मीटिंग चालू करण्याच्या आधी मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की सगळ्यांनी आपला माईक म्यूट वर ठेवावा, की जेणेकरून मीटिंग मध्ये कोणताही अडथळा येणार नाही. थँक्यू. वेळेचे महत्व लक्षात घेता मी माझा विषय चालू करतो. आजचा आपला जो विषय आहे तो याकोबाच्या पत्रातून मी घेणार आहे. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आपण 1 ते 4 वचने वाचूया. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय 1 ते 4 वचने मी तुमच्यासाठी वाचतो. 12 वंशातील पांगलेल्या लोकांना देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याचा सलाम. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. परमेश्वर वाचलेलं वचन आशीर्वाद ठेव. प्रियांनो, जशी आपली वर्तमान परिस्थिती आहे, आपल्या सगळ्यांना माहित आहे की जे कोरोनाचे संकट आहे किंवा आर्थिक समस्या आहे किंवा मानसिक त्रास, आपले फार प्रियजन किंवा आप्तजन असतील, ते आजारपणामध्ये असतील, हॉस्पिटलाइज असतील, अशा फार काही समस्या आहेत. लोकांचे जे वेतन आहे किंवा पगार आहे त्यांच्यात कपात होत आहे किंवा शाळा कॉलेज सुद्धा बंद झालेले आहेत. लोकांना दिवसाची रोजीरोटी सुद्धा भेटत नाही आहे. याकोबाच्या आपण हे सौभाग्य मानतो आपलं की आपल्याकडे परमेश्वराचे वचन आहे, ते आपल्याला शांती आणि आश्वासन देते. जसे आपण याकोबाच्या वचनात वाचले, आणि हे याकोबाचे जे पत्र लिहिलेलं आहे, हा याकोब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हा परमेश्वरावर विश्वास ठेवणारा याकोब आहे. परमेश्वर जिवंत असताना नाही तर त्याच्या मृत्यूनंतर तो परमेश्वरावर विश्वास ठेवू लागला. प्रियांनो, इथे सांगितल्याप्रमाणे पहिल्या वचनात जसं लिहिलं आहे, पांगलेल्या लोकांना. पांगलेल्या लोकांना म्हणजे काय ते हिंदीमध्ये तुम्ही वाचाल तर त्यात लिहिलेलं आहे तितर बितर झालेले लोक. पांगलेले लोक किंवा तितर बितर झालेले लोक म्हणजे काय, जे संकट किंवा क्लेश किंवा समस्या याने त्रासलेले असतात. आणि आपण जर आपली वर्तमान परिस्थिती बघितली तर आपली सुद्धा परिस्थिती ही तशीच झालेली आहे. ज्या सगळ्या समस्या आता ज्या संसारात आहेत त्यामधून आपण संपूर्ण त्रासलेले आहोत किंवा ग्रासून गेलेले आहोत. आणि आपली हालत सुद्धा ही या पांगलेल्या लोकांप्रमाणे झालेली आहे. प्रियांनो, माझा आजचा विषय मी 4 मुद्द्यांमध्ये तुमच्या समोर मांडणार आहे. 4 मुद्द्यांमध्ये. त्यातला पहिल्या मुद्द्याकडे आपण जाऊया. ते म्हणजे याकोबाचे पत्र, जसे मी वाचलं वचन, त्याच्या दुसऱ्या वचनात असं लिहिलं आहे, याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय त्याच्या दुसऱ्या वचनात लिहिले आहे, याकोब म्हणतो की माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते. नाना प्रकारच्या परीक्षा म्हणजे विभिन्न परीक्षा. ख्रिस्ती जीवनात प्रियांनो, आपल्याला विभिन्न परीक्षा किंवा विभिन्न समस्या यांच्या सामोरे जावे लागते. याची आशंका नाही आहे तर हे होणारच, या तुम्हाला सामोरे जावेच लागतात. स्वतः प्रभू येशूने हे म्हटले आहे की जसं मी सतावलं गेलो आणि जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता तर तुम्ही सुद्धा सतावले जाणार. ही गोष्ट आपल्याला गंभीरपणे समजण्याची गरज आहे प्रियांनो. सारांश मध्ये सांगायचं तर ख्रिस्ती जीवनात आपल्याला 3 प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. पहिलं म्हणजे सांसारिक समस्या. त्या संसाराचे विधर्मी लोक असतात त्यांना सुद्धा सामोरे जावे लागते, अशा त्या सांसारिक समस्या असतात. दुसऱ्या म्हणजे ख्रिस्ती जीवनातील समस्या. आणि तिसरी समस्या म्हणजे आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्या कारणाने येणाऱ्या विशेष समस्या. जर तुम्ही 2 कोरिन्थकरास याचा 4, 6 आणि 11 हा अध्याय वाचाल तर त्यात तुम्हाला कळेल, त्यात पूर्ण एक लिस्ट दिलेली आहे, त्यात एक यादी दिलेली आहे. त्यातून तुम्हाला कळतंय या 3 प्रकारच्या समस्या आपल्याला सामोरे जावे लागतात. मी तुमच्यासाठी एक वचन वाचतो, इयोब याचा 14वा अध्याय त्याचे पहिले वचन.
इयोब याचा 14वा अध्याय त्याच्या पहिल्या वचनात असे लिहिले आहे की स्त्रीपासून जन्मलेला मानव प्राणी अल्पायू व क्लेशभरित असतो. स्त्रीपासून जन्मलेला मानव प्राणी हा अल्पायू व क्लेशभरित असतो. क्लेशभरित म्हणजे काय, तर दुःखाने किंवा समस्या किंवा कष्ट याने तो जन्मलेला त्याला हे नक्की आहे की त्याला सामोरे करावेच लागणार. जर तुम्ही संपूर्ण बायबल मध्ये बघाल, उत्पत्तीपासून जर तुम्ही वाचाल, तर संत लोक जे देवावर विश्वास ठेवतात प्रत्येक वेळी त्यांना काही ना काही समस्यांच्या समोर जावेच लागते. हे आपल्याला गंभीरपणे समजण्याची गरज आहे. आपण पेत्राचे पहिले पत्र याचा 4था अध्याय त्याच्यातले 12वे वचन वाचूया. पेत्राचे पहिले पत्र त्याचा 4था अध्याय त्यातील 12व्या वचनात असे लिहिले आहे की प्रियजन हो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुमच्यावर आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल वाटू नका. प्रियानो, गंभीरपणे लक्ष द्या की या वचनाप्रमाणे तुमच्यावर जी अग्निपरीक्षा येणार आहेत, म्हणजे तुमच्यावर ज्या परीक्षा किंवा समस्या किंवा कष्ट किंवा क्लेश येणार आहेत, ते जेव्हा तुमच्या समोर येतात तेव्हा तुम्ही नवल वाटू नका. जसे याकोबाच्या वचनात लिहिले आहे की याची आशंका नाही आहे, तर ख्रिस्ती जीवनात आपल्याला समस्या या सामोरे जावेच लागणार. विभिन्न परीक्षा म्हणजे काय, त्या तुमच्या शारीरिक समस्या असू शकतात, त्या तुमच्या आर्थिक समस्या असू शकतात, तुमचे पारिवारिक प्रॉब्लेम असू शकतात, आजारपणा असू शकतो, मानसिक त्रास असू शकतो, निराशा असू शकते, टेन्शन असू शकतं, लोक तुमच्या अगेन्स्ट बोलतात. सारांश मध्ये सांगायचं तर बाहेरून त्रास, आतून त्रास, अशा विभिन्न समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते. आणि हेच परमेश्वर आपल्याला सांगत आहे की जेव्हा अशा समस्या येतात तेव्हा तुम्ही नवल वाटू नका. हा प्रियांनो माझा पहिला मुद्दा होता की ख्रिस्ती जीवन जगत असताना आपल्याला विभिन्न परीक्षाच्या सामोरे जावे लागते. आता मी माझ्या दुसऱ्या मुद्द्याकडे येतो. तो म्हणजे आहे, याकोबाच्या पत्रातच लिहिले आहे, याकोब असे म्हणतो की माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही त्याचा आनंदच माना. तेव्हा तुम्ही त्याचा आनंदच माना. म्हणजे ज्या समस्या तुमच्या पुढे येतात, तर ख्रिस्ती जीवनात तुम्ही जगत असताना तुमचं आणि माझं आपलं कर्तव्य काय, तर आनंदाने त्याच्या सामोरे जा, खुशीने त्या सामोरे जा. पेत्राचे पहिले पत्र पेत्राचे पहिले पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 6व्या वचनात असे लिहिले आहे. पेत्राचे पहिले पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनात असे लिहिले आहे की त्याविषयी तुम्ही उल्हास करता, तरी तुम्ही आता थोडा वेळ भाग पडले तरी निरनिराळ्या परीक्षांमुळे दुःख सोसले. याचा अर्थ असा आहे की जरी तुम्ही निरनिराळ्या परीक्षांनी जरी दुःख सोसत असाल, तरी त्यात तुम्ही उल्हास धरा, तरी त्यात तुम्ही उल्हास करा, तरी त्यात तुम्ही आनंद माना. ही खरंच आपल्याला समजण्याची गोष्ट आहे. परमेश्वराच्या लोकांचा आनंद हा पैशामध्ये किंवा जमिनीमध्ये किंवा स्वतःच्या बळावर यामध्ये नसून तर आपल्या परमेश्वराच्या आत्मामध्ये असावा. आणि त्यामुळे आपल्याला आनंद प्राप्त करण्यास सामर्थ्य मिळते. प्रियांनो, जर तुम्ही जुन्या करारात हबक्कूक या पुस्तकाचा जर अभ्यास केला असेल तर तुम्हाला त्यात माहिती असेल. मी सारांश मध्ये तुम्हाला सांगतो. हबक्कूकच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण असं वाचतो की हबक्कूक हा फार कन्फ्यूज असतो, म्हणजे तो विचारांमध्ये गुंतलेला असतो. तो निरंतर प्रार्थना करतो, पण तो म्हणतो की त्याला त्याच्या प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही आहे. त्याला त्याच्या प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही आहे. पण तो काय करतो, तो निराश होऊन प्रार्थना करणं सोडून देतो का? नाही प्रियांनो. हबक्कूक काय करतो, तो निरंतर प्रार्थनेत जातो, संयमाने विश्वास धरतो आणि आपल्या ज्या काही त्याचे प्रश्न आहेत ते परमेश्वरापुढे ठेवतो. आणि प्रियांनो, जसं तुम्हाला माहित आहे, परमेश्वर त्याला उत्तर देतो. आणि यातच हबक्कूक आपण एक त्याच्यातलेच वचन वाचूया. हबक्कूक याचा 3रा अध्याय त्याचे 17 आणि 18 वचन आपण वाचूया. हबक्कूक याचा 3रा अध्याय 17 आणि 18 वचन आपण वाचूया. त्यात असे लिहिले आहे
की अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाहीसे झाले व गोठ्यात गुरडारी न उरली. यावरून काय कळतं आपल्याला की ज्या आपल्याला हवेशा गोष्टी असतात त्याच्या विरुद्ध जरी सगळ्या गोष्टी गेल्या, मीटिंग मध्ये सहभागी जे झाले आहेत त्यामधले फार लोक हे शेतकरी असतील किंवा त्यांचे प्रियजन किंवा आप्तजन हे शेतकरी असतील, तेव्हा तुम्हाला माहिती असेल की शेतात धान्य न पिकले तर तुम्हाला चालेल का? हबक्कूक त्याच्या वचनात लिहितो की अंजिराचे झाड हे फुलले नाही, द्राक्षीच्या वेळीस फळ नाही आले, शेतात धान्य पिकले नाही, गोठ्यात गुरेढोरे उरले नाही, मेंढवाड्यातील कळप सुद्धा नाहीसे झाले. पण हबक्कूक काय करतो? हबक्कूक 18व्या वचनात आपल्याला सांगतो, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करेन. प्रेज द लॉर्ड. हबक्कूक सांगतो की जरी तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीच्या सुद्धा विरुद्ध परिस्थिती निर्माण झाली किंवा अशा काही समस्या आल्या ज्या तुम्ही कधी एक्सपेक्ट केल्या नाही, ज्याचा तुम्हाला अंदाज नसेल, तरी सुद्धा हबक्कूक कडून आपल्याला ही शिकण्याची गोष्ट आहे की हबक्कूक काय करतो? हबक्कूक म्हणतो की तो परमेश्वराच्या ठाई हर्ष पावत आहे. खरंच प्रियांनो, ही आपल्याला समजण्याची गोष्ट आहे. तुम्ही जर वर्तमान परिस्थिती बघाल, हे जे कोरोनाचं संकट आहे किंवा जे वेतन कपात होत आहे किंवा पगारामध्ये जे कपात होत आहे, लोकांना रोजीरोटी भेटत नाही आहे, जो आजारपणा किंवा जो त्रास किंवा ज्या समस्या लोकांच्या आहेत, आम्हा सगळ्यांकडे त्या समस्या आहेत, आपण सगळे सामोरे जातोय, पण त्यात आपण त्या आनंदाने फेस करायला हवात, आनंदाने त्याच्या सामोरे जावे. आपण हिम्मत धरा आणि आनंदित राहा. प्रियानो, आपण 2 मुद्दे आतापर्यंत बघितले. पहिला मुद्दा आपण बघितला की याकोबाच्या पत्रात जसे लिहिले आहे की आपल्याला विभिन्न परीक्षांच्या सामोरे जावे लागते आणि याची ही आशंका नाही आहे, तर हे कन्फर्म आहे की तुम्हाला विभिन्न समस्या यांच्या सामोरे जावेच लागणार. ख्रिस्ती जीवनात वावरत असताना तुम्हाला विविध परीक्षा यांच्या सामोरे जावेच लागणार. दुसरा मुद्दा आपण बघितला, पण जेव्हा तुमच्या समोर विभिन्न परीक्षा येतात, पण तेव्हा तुमचं आणि माझं कर्तव्य काय? तर आनंदाने सामोरे जा, खुशीने सामोरे जा, हर्ष पावत सामोरे जा. तिसरा मुद्दा आपला असा आहे की तुम्ही म्हणाल की ठीक आहे, आम्हाला कळलं की विभिन्न समस्या येणार आणि त्या आपल्या आनंदाने सुद्धा सामोरे जायचे, पण आनंदाने सामोरे जायचे म्हणजे नक्की काय करायचे? आनंदाने सामोरे जायचे म्हणजे काय? तर प्रभूचा हेतू किंवा परमेश्वराचा उद्देश जो असतो समस्यांच्या मागे, तो आपण समजून घ्यावा. या संबंधित मी तुमच्यासाठी एक वचन वाचतो. करिंथकरास याचे दुसरे पत्र, त्याचा पहिला अध्याय आणि त्यातले 9वे वचन आपण वाचूया. करिंथकरास याचे दुसरे पत्र, त्याचा पहिला अध्याय आणि 9व्या वचनात असे लिहिले आहे की फार तर काय, आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हाला सांगत होते. आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरोसा ठेवावा म्हणून हे झाले. आपण स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या परमेश्वरावर विश्वास ठेवावा. हा प्रभूचा हेतू आहे, हा परमेश्वराचा उद्देश आहे. मानव जातीमध्ये मीपणा म्हणजे आपला स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या पैशावर किंवा स्वतःच्या बळावर जास्त विश्वास असतो. पण परमेश्वर तुम्हाला संकटांमध्ये किंवा समस्यामध्ये काय दाखवून देतो? परमेश्वराचा हेतू किंवा उद्देश काय असतो प्रियांनो? की तुम्ही स्वतःवर विश्वास न ठेवता तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा. तुम्ही परमेश्वराला आपल्या केंद्रस्थानी घ्या. तुम्ही परमेश्वरावर आपला पूर्ण विश्वास समर्पित करा. हे आपल्याला आपल्याकडे गंभीरपणे समजायची गोष्ट आहे. करिंथकरास याचे दुसरे पत्र, त्याचा पहिला अध्याय आणि 4थ्या वचनात आपण असे वाचतो. करिंथकरास याचे दुसरे पत्र, याचा पहिला अध्याय आणि 4थ्या वचनात असे लिहिले आहे की तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे. प्रियांनो, या वचनाचा अर्थ काय?
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने जर गरिबी अनुभवली असेल तर तो गरिबांचे प्रश्न हे साहजिकरित्या फार चांगले समजू शकतो. त्याप्रमाणेच जर प्रभू परमेश्वराने तुम्हाला काही समस्यातून सावरले असेल किंवा सांभाळले असेल, तर तुमचे आणि माझे हे कर्तव्य आहे की तुम्ही तुमच्या प्रियजनांना जे सिमिलर परिस्थितीमध्ये असतील त्यांची तुम्ही मदत करावी, त्यांचे तुम्ही सहाय्य करावे. या वचनात लिहिण्याप्रमाणे प्रभू तुम्हाला सांत्वन देतो, म्हणजे प्रभू तुम्हाला सामर्थ्य देतो, प्रभू तुम्हाला तयार करतो आणि तुम्ही त्याची जी सांत्वन आहे, सामर्थ्यशाली जे तुम्हाला आशीर्वाद मिळतो तो तुम्ही दुसऱ्यांना मदत करण्यासाठी उपयोग करावा. तुमचे प्रियजन किंवा आप्तजन सिमिलर समस्यांमध्ये अडकले असतील तर तुम्ही त्यांची मदत करणे हे फार गरजेचे आहे. हा गुण आपल्याला फार गंभीररित्या समजणे गरजेचे आहे प्रियांनो. प्रभूच्या जे समस्या आपल्या समोर येतात तेव्हा संसारातील जे लोक असतात ते निराश होऊन जातात, हताश होऊन जातात, निराश होऊन जातात, डिप्रेशन मध्ये जातात. पण प्रभूच्या लोकांचं कर्तव्य काय, तर त्या मागचा हेतू आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि तो हेतू म्हणजे काय, तर आपला विश्वास हा परमेश्वरावर हवा आणि आपण त्यातून दुसऱ्यांना मदत करणे हे फार गरजेचे आहे. प्रियांनो, आपण याकोबाच्या पत्रातून 3 मुद्दे पाहिले. मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा रिपीट करतो. पहिल्या मुद्द्यात आपण असं पाहिलं की परमेश्वराच्या लोकांना विभिन्न परीक्षेच्या सामोरे जावे लागते. दुसरा मुद्दा आपण असा बघितला की त्यात तुमचं आणि माझं आपलं कर्तव्य काय, तर आपण त्या आनंदाने सामोरे जावे, खुशीने सामोरे जावे. तिसरा मुद्दा आपण बघितला, आपण कसे आनंदाने सामोरे जाणार, तर त्या मागचा परमेश्वराचा हेतू किंवा परमेश्वराचा उद्देश आपण जाणून घ्यावा. आणि तो आपण कसा जाणून घेणार, तर परमेश्वरावर विश्वास ठेवून. आपण स्वतःवर किंवा आपल्या पैशावर किंवा आपल्या बुद्धीवर किंवा आपल्या बळावर विश्वास न ठेवता परमेश्वरावर विश्वास ठेवावा. प्रियांनो, जर तुम्ही आताची वर्तमान परिस्थिती बघाल, जी कोरोनाची साथ पसरली आहे, जेव्हा जे कोरोनाचं जे व्हायरस आहे त्यावर अद्यापही औषध आलेलं नाही आहे. ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. औषध म्हणजे असं फायनल औषध आलेलं नाही आहे की ज्यामुळे हा आजार पूर्णपणे बरा होईल. यातच प्रियांनो परमेश्वर आपल्याला दाखवून देतोय की मानव बुद्धी ही फेल झालेली आहे. मानवाचा जो बुद्धीवरचा किंवा स्वतःच्या पैशावरचा जो विश्वास असतो तो इथे फेल झालेला आहे. जर तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवाल तर ज्या तुमच्या काही समस्या असतील किंवा कोरोनाचे सुद्धा संकट असेल त्यापासून परमेश्वर तुम्हाला सांभाळेल, त्यापासून परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल. यानो सध्याच्या परिस्थितीमध्ये ही गोष्ट गंभीरपणे समजण्याची गरज आहे. आता आपण चौथा आणि सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया. तो म्हणजे धैर्य. धैर्य म्हणजे काय, तर संयम, संयम किंवा सहनशीलता. ख्रिस्ती जीवनात जगत असताना प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीमध्ये संयम किंवा सहनशीलता असणे हे फार महत्वाचे आहे. प्रियांनो, आपण एक वचन वाचूया. लूक याचा 21वा अध्याय आणि त्याच्या 19व्या वचनात असे लिहिले आहे. लूक याचा 21वा अध्याय त्याच्या 19व्या वचनात असे लिहिले आहे की तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवाल. तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवाल. लूक याच पुस्तकात 9व्या अध्याय त्याच्या 51व्या वचनात असे लिहिले आहे. लूक याचा 9वा अध्याय त्याच्या 51व्या वचनात असे लिहिले आहे की पुढे असे झाले की त्याच्या वर घेतले जाण्याचा समय जवळ आला, तेव्हा त्याने यरुशलेमेस जाण्याच्या दृढ निश्चयाने तिकडे आपले तोंड वळवले. जर तुम्ही सारांश मध्ये बघाल तर दृढ निश्चय म्हणजे काय, तर संयम किंवा सहनशीलता. आपल्याला विश्वासात सहनशीलता ठेवणे फार गरजेचे आणि महत्वाचे आहे. प्रियांनो, तुम्ही आठवा, तुम्ही विचार करा, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अशा काही गोष्टी घडल्या असणार की जर ज्यावेळी आपण संयमाने ज्या गोष्टी हाताळल्या असतात तर त्या इतक्या बिकट झाल्या नसतात. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अशी कोणती गोष्ट घडली असणार.
परमेश्वर सुद्धा आपल्याला तेच सांगतोय की तुम्ही विश्वासात राहताना संयमाने राहा. आपण जसं हबक्कुक मध्ये सुद्धा बघितलं की हबक्कुक सुद्धा निरंतर प्रार्थनेत राहतो, संयमाने प्रार्थनेत राहतो. आपल्याला आपण परमेश्वराकडे जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा त्याच्यात प्रश्न विचारणे किंवा मागण्या करणे हे चुकीचे नाही. तुम्ही प्रश्न विचारायलाच हवेत. पण प्रियांनो, मनुष्याची ही वृत्ती असते की त्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्याच्या वेळेप्रमाणे पाहिजे. पण प्रियांनो, प्रभू परमेश्वराची योजना असते. प्रत्येक कामासाठी त्याचा एक वेळ असतो. तो आपल्याला गंभीररित्या समजण्याची गरज आहे. धैर्याबद्दलच सांगताना प्रियांनो, आपण याकोबाच्या पत्रात पुन्हा येऊया. याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय त्याचे 7 ते 11 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय 7 ते 11 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. यात याकोबाने असे लिहिले आहे की अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता त्याला पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका. पहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. बंधूंनो, जे संदेश ते प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर यांविषयीचा कित्ता घ्या. पहा, ज्यांनी सहन केले त्यांना त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही इयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे. आम्ही त्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हाला दिसून आले. परमेश्वर वाचलेलं वचन आशीर्वाद ठेव. 7 ते 11 वचन हा जो इतका मोठा पॅसेज आहे त्यामध्ये धैर्या संदर्भात किंवा धैर्याशी रिलेटेड 3 उदाहरणे आणि 4 प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. 3 उदाहरणे आणि 4 प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी धैर्य संदर्भात इथे सांगितलेल्या आहेत. ते मी तुम्हाला सारांश मध्ये सांगतो. आपण 5व्या अध्यायामधल्या 7व्या वचनात वाचतो, शेतकरी हे आपले पहिले उदाहरण आहे. प्रियांनो, शेतकरी म्हणजे काय? शेतकरी जर तुम्हाला मी सांगितलं तर तुमच्या समोर साहजिकच आहे, तुमच्या समोर येईल की मेहनती करणारी व्यक्ती. आपले फार प्रियजन असतील, आप्तजन असतील किंवा मीटिंग मध्ये सहभागी झालेले सुद्धा काही लोक असतील जे शेतकरी असतील. शेतकरी हा मेहनती तर असतोच, पण त्याचा सगळ्यात मोठा गुण आणि जो शिकण्यासारखा गुण म्हणजे काय, तो म्हणजे संयम किंवा सहनशीलता. शेतकरी जे जमीन खोदतो, बीज पेरतो, पावसाची वाट बघतो, जर त्याच्यात संयमाचा अभाव असेल तर तो मोलवान पीक त्याला भेटू शकते का प्रियांनो? तुम्हीच मला सांगा. जर त्यात सहनशीलता नसेल, त्याच्यात संयम नसेल तर त्याला मोलवान पीक भेटेल का? हेच याकोब आपल्याला सांगत आहे की पहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहतो. पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत तो धीर धरतो आणि त्या धीराने आपल्याला ती समजण्याची गोष्ट आहे, आपल्याला ती शिकण्याची गोष्ट आहे की ख्रिस्ती जीवनात वावरत असताना, ख्रिस्ती जीवनात जगत असताना आपल्यात सुद्धा त्याचप्रमाणे संयम किंवा सहनशीलता किंवा धीर असावा. दुसरे उदाहरण इथे असे आहे, ते म्हणजे 5व्या अध्यायातला 10व्या वचनात लिहिले आहे, ते म्हणजे संदेष्टे. संदेष्टे म्हणजे काय? तर भविष्य वक्ते, म्हणजेच प्रभूचे सेवक. जर तुम्ही संपूर्ण बायबल वाचाल तर तुम्हाला कळेल की उत्पत्तीपासून तुम्ही बघा की संत लोक जे आहेत ना, त्यांना प्रत्येक वेळी समस्या किंवा कष्ट यांच्या सामोरे जावेच लागते. पण त्यामध्ये त्यांचं धैर्य किंवा त्यांचा जो धीर असतो तो तुम्ही समजून घ्यावा. प्रभूच्या सेवकांमध्ये जर धैर्य किंवा संयम नसेल तर ती फार बिकट अवस्था आहे प्रियांनो. इथे याकूब सुद्धा तेच सांगत आहे. 5व्या अध्यायातल्या 10व्या वचनात आपण वाचतो की जे संदेश ते प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर
ह्यांविषयीचा कित्ता घ्या. म्हणजे प्रभूचे लोक जे दुःख सहन करतात, जे धैर्य त्यांच्यात असते, ज्या धीराने ते सहन करतात, याचा तुम्ही कित्ता घ्या. म्हणजे हे तुम्ही समजून घ्या, हे तुम्ही आत्मसात करा. खरंच हे किती चांगले उदाहरण आहे आपल्या समोर. तिसरे उदाहरण दिले आहे ते म्हणजे 5व्या अध्यायातल्या 11व्या वचनात, ते म्हणजे इयोबाच्या धीराविषयी. इथे याकोब म्हणतो, इयोबाच्या धीराविषयी तुम्ही ऐकले आहे. इयोबाचे धैर्य म्हणजे काय? तुम्हाला सारांश मध्ये सांगतो मी. जर तुम्ही इयोबाच्या पुस्तकाचा अभ्यास केला असेल तर इयोब हा फार दुःख आणि संकटामधून जातो, हे माहितीच आहे आपल्याला. पण तो त्याचा विश्वास परमेश्वरावर कमी करत नाही. तो त्याच्या विश्वासाने, त्याच्या सहनशीलतेने किंवा त्याच्या धीरामुळे परमेश्वर त्याचे सगळे दुःख आणि त्याचे सगळे संकट हे दूर करतो आणि त्याची संपत्ती ही दुप्पट होते. हे आपण योबाच्या पुस्तकातून वाचतो. तर हा योबाचा जो धैर्य आहे, हे योबाचे जे सहनशीलता आहे, हेच याकोब आपल्याला सांगतो की हे तुम्ही शिकून घ्या, हे तुम्ही उदाहरण तुम्ही बघून घ्या. अशीच धैर्य किंवा अशीच सहनशीलता हे तुम्हा आमच्या जीवनामध्ये असावी. प्रियांनो, याकोब इथे धैर्याबद्दल सांगताना 4 आश्वासन देणाऱ्या गोष्टी सांगतो, 4 प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी सांगतो. तर आपण सारांश मध्ये बघूया. 5व्या अध्यायातील 7व्या ते 9व्या वचनात जर तुम्ही वाचाल तर तिथे तुम्हाला सारांश मध्ये कळेल. तिथे लिहिले आहे प्रभूच्या आगमनापर्यंत. प्रभूचे आगमन, प्रभूच्या आगमना संबंधित तिथे लिहिले आहे. प्रियांनो, तुम्हाला माहित आहे सध्याची जी परिस्थिती जशी आहे त्यानुसार प्रभूचे आगमन हे फार निकट आहे. आणि प्रभूचे जेव्हा आगमन होईल तेव्हा आपले सगळे दुःख, सगळे संकट, सगळे क्लेश हे निघून जातील. प्रियांनो, या संदर्भात मी तुम्हाला एक वचन वाचून दाखवतो. ते म्हणजे 1 करिंथकरास याचा 15वा अध्याय आणि त्याचे 58वें वचन आपण वाचूया. 1 करिंथकरास याचा 15वा अध्याय त्याचे 58वें वचनात असे लिहिले आहे की म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. प्रियानो, लक्षपूर्वक ऐका. प्रभूमध्ये तुमचे श्रम हे व्यर्थ नाहीत. तुम्ही स्थिर व अढळ राहणे हे फार महत्वाचे आहे. प्रभूच्या आगमनापर्यंत स्थिर व अढळ व्हा. स्थिर व अढळ राहणे हे फार महत्वाचे आहे प्रियांनो. ज्याचाच अर्थ असा काय की तुम्ही संयमाने प्रभूच्या विश्वासात राहा. खरंच प्रियांनो, ही किती प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे. याकोब सांगतो की तुमच्या ज्या आताच्या समस्या ज्या तुम्ही फेस करताय, ज्या समस्या तुम्ही सामोरे जाताय, जे दुःख किंवा संकट जे तुम्ही सहन करताय, प्रभूच्या आगमनाने हे सगळ्या गोष्टी नाहीशे होणार. दुसरी प्रोत्साहन देणारी गोष्ट आपण बघतो ती 9व्या वचनात लिहिलेली आहे. याकोबाचा 5वा अध्याय त्याच्या 9व्या वचनात असे लिहिले आहे की न्यायाधीश पुढे उभा आहे. न्यायाधीश पुढे उभा आहे म्हणजे काय? न्यायाधीश म्हणजे काय? तुमचा आणि आमचा न्याय करणारा दिवस, म्हणजेच डे ऑफ जजमेंट. प्रियांनो, 2 करिंथकरास याचा 5वा अध्याय त्याच्या 10व्या वचनात असे लिहिले आहे. 2 करिंथकरास याचे दुसरे पत्र त्याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 10व्या वचनात असे लिहिले आहे की कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. प्रियानो, ही गोष्ट गंभीरपणे समजण्याची गरज आहे की प्रत्येकाला त्याच्या गोष्टीचे फळ मिळणार आहे. खरंच प्रियांनो, आताच्या जे परिस्थितीमध्ये जर तुम्ही ज्या समस्यांमध्ये तुम्ही फेस करत आहात, ज्या समस्यांचे तुम्ही सामोरे जात आहात, त्यांमध्ये जर तुम्ही संयमाने परमेश्वराच्या विश्वासात जर आहेत, जर तुम्ही सहनशीलतेने परमेश्वरावर विश्वास ठेवून आहात,
तुम्ही आपले जीवन परमेश्वराकडे समर्पित केले आहे, तर प्रियांनो तुम्हाला त्याचे प्रतिफळ मिळणार आहे. प्रभू येशू सांगतो की तुम्हाला त्याचे प्रतिफळ मिळणार आहे. खरंच प्रियांनो किती आश्वासन देणारी गोष्ट आहे, किती प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे. संयम राहा, संयम ठेवा, प्रभूला समर्पित जा. पण प्रियांनो इथे जसे लिहिले आहे की जे आपल्याला प्रतिफळ मिळणार आहे ते तुमच्या आणि आमच्या कृतीवर डिपेंड आहे. ते आपल्या कृतीवर डिपेंड आहे. मग ते बरे असो किंवा वाईट असो, हे सुद्धा गंभीरपणे वाचण्याची गरज आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही प्रियांनो. अजूनही तुम्ही परमेश्वरावर संयमाने विश्वास ठेवा, आपले जीवन समर्पित करा, म्हणजे प्रभू येशू म्हणजे प्रभू परमेश्वर तुम्हाला त्याचे प्रतिफळ देईल. तिसरी आश्वासन किंवा प्रोत्साहन देणारी गोष्ट याकोब सांगतो ते म्हणजे 5व्या अध्यायातल्या 11व्या वचनात आपण जे वाचतो ते म्हणजे प्रभूचा हेतू. तिथे याकोब असे लिहितो की तुम्ही इयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे. तुम्ही इयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. त्याविषयीचा प्रभूचा जो हेतू आहे तो तुम्ही पाहिला आहे. प्रभूचा हेतू काय होता प्रियांनो? जसे तुम्हाला मी सांगितले की इयोबाच्या पुस्तकाचे जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहिती आहे की नाना प्रकारच्या समस्यांना त्याला सामोरे जावे लागले, दुःख त्याने सोसले, परंतु परमेश्वरावर त्याने विश्वास ठेवला आणि त्याच्या संयमाने परमेश्वराने त्याचे सगळे दुःख नाहीसे केले आणि त्याची संपत्ती ही दुप्पट झाली. सारांश मध्ये सांगायचं ती खरंच किती प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे प्रियांनो. तुम्ही आम्ही सुद्धा जर परमेश्वरावर संयमाने विश्वास ठेवाल, हे जे आपण दुःख किंवा समस्या आपण सहन करतोय त्यामध्ये आपण पूर्ण मनाने पूर्ण देहाने आपण परमेश्वरावर विश्वास ठेवू आपण, तर आपल्याला सुद्धा असेच प्रतिफळ मिळणार प्रियांनो. ही खरंच किती गौरवशाली आणि महिमाशाली गोष्ट आहे प्रियांनो. चौथी आश्वासन देणारी गोष्ट याकोब सांगतो ती त्याच्या 5व्या अध्यायात 11व्या वचनात असे लिहिले आहे की प्रभू हा फार कनवाळू व दयाळू आहे. प्रभू हा फार कनवाळू व दयाळू आहे. प्रियांनो लक्षात घ्या की आपला प्रभू परमेश्वर हा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आणि एकमात्र जिवंत देव आहे. तो कधीही विनाकारण कोणत्याही समस्या त्याच्या लेकरांवर आणत नाही. प्रत्येक गोष्टीच्या मागे, प्रत्येक समस्यांच्या मागे त्याचा काही ना काही हेतू असतो. त्यामुळे मनुष्याने किंवा व्यक्तीने, मानवजातीने स्वतःवर जो विश्वास असतो, स्वतःवर आपला जो मीपणा असतो, आपल्या बुद्धीवरचा जो विश्वास असतो, तो आपण नाहीसा करून आपण परमेश्वरावर विश्वास ठेवावा आणि आपल्या केंद्रस्थानी परमेश्वराला ठेवावे, हे आपण गंभीरपणे समजण्याची गरज आहे. जसे आपण पेत्राचे दुसरे पत्र याच्या 3ऱ्या अध्यायात आणि 8व्या वचनात आपण वाचतो. पेत्राचे दुसरे पत्र त्याच्या 3ऱ्या अध्यायात त्यातल्या 8व्या वचनात असे लिहिले आहे की प्रियजन हो, एक गोष्ट विसरू नका, प्रभूला एक दिवस 1000 वर्षांसारखा आहे आणि 1000 वर्षे एका दिवसासारखी आहेत. वर्तमान परिस्थितीमध्ये दैनंदिन जीवनात असं फार वेळी होतं, म्हणजे मानव जातीची ही वृत्ती आहे की आपल्याला काही गोष्टीची मागणी असते, आपण जे परमेश्वरामध्ये प्रार्थनेमध्ये आपण मागतो आणि आपल्याला त्याचे उत्तर भेटत नाही, आपण निराश होऊन जातो. पण मानवामध्ये आणि परमेश्वरामध्ये 3 गोष्टीमध्ये हा जमीन आसमानाचा फरक आहे. कोणत्या गोष्टी? संयमामध्ये, वेळेमध्ये आणि काम करण्यामध्ये. मनुष्याच्या वेळेवर नाही तर परमेश्वराच्या योजनेने परमेश्वर आपल्या सगळ्या गोष्टी किंवा सगळ्या तुमच्या मागण्या हा पूर्ण करतो. जसे इथे वचनात सुद्धा लिहिले आहे की त्यासाठी एक दिवस हा 1000 वर्षांसारखा आहे आणि 1000 वर्षे ही एका दिवसासारखी आहे. तर प्रियांनो, ही गोष्ट आपल्याला गंभीरपणे समजण्याची गरज आहे की आपण आपला विश्वास हा परमेश्वरावर समर्पित करावा,
की जेणेकरून आपल्याला सामर्थ्य किंवा धीर प्राप्त होते. प्रियानो, आपण आज 4 मुद्दे बघितले, ते मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा रिपीट करतो. पहिला मुद्दा आपण बघितला की याकोबाच्या पत्रात आपण बघतो की आपल्याला विभिन्न परीक्षाच्या सामोरे जावे लागते. विभिन्न परीक्षा म्हणजे काय, तर आपण आता जे काही फेस करत आहोत त्या विभिन्न समस्याच आहेत. ते तुमच्या कोरोनाचं संकट म्हणा किंवा दैनंदिन जीवनात तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या विभिन्न परीक्षासाठी प्रभूने आपल्याला नियुक्त केले आहे. येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, प्रभू येशू स्वतः म्हणतो की जसं मी सतावलं गेलो आणि जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता तर तुम्ही सुद्धा तसे सतावले जाल. ही गंभीरपणे आपल्याला समजण्याची गोष्ट आहे प्रियांनो, की आपल्याला विभिन्न परीक्षांचे सामोरे जावे लागते. याची आशंका नाही तर आपल्याला सामोरे जावेच लागणार. दुसरा मुद्दा आपण असा बघितला की या तुमचे आणि माझे कर्तव्य काय, तर आपण आनंदाने सामोरे जावे. ज्या काही समस्या आपल्या समोर येतात त्या आपण आनंदाने सामोरे जावे, खुशीने सामोरे जावं. तिसरा मुद्दा आपण असा बघितला की ज्या समस्या आपल्याला येतात त्यामागे परमेश्वराचा जो हेतू असतो किंवा जो उद्देश असतो तो आपण समजून घेणे फार महत्वाचे आहे. आणि तो आपण कसा समजून घेणार, तर परमेश्वरावर विश्वास ठेवून. आपल्या बुद्धीवर नाही, आपल्या पैशांवर नाही, आपल्या जमिनीवर नाही, आपल्या बळावर नाही, तर परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वराला आपल्या केंद्रस्थानी ठेवा. तुम्हाला तो उद्देश किंवा त्याचा हेतू जो आहे तो लक्षात येईल आणि तुम्ही दुसऱ्यांची मदत करणे ही फार गरजेची आहे प्रियांनो. आणि चौथा मुद्दा प्रियांनो आपण असा बघितला की धैर्य. ख्रिस्ती जीवनात जगत असताना, ख्रिस्ती जीवनात वावरत असताना धैर्य किंवा संयम किंवा सहनशीलता हा गुण प्रत्येकामध्ये असणे फार महत्वाचे आहे प्रियांनो. जर तुमच्या आणि आमचा संयम नसेल तर फार गोष्टी बिकट होऊ शकतात. परमेश्वर सुद्धा सांगतो की विश्वासाने राहा, जस्टिफिकेशन बाय फेथ. विश्वासात राहा, संयमाने राहा. प्रियांनो, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. जर जे कोणी विश्वासात नसतील त्यांनी गुडघ्यावर या, विश्वासाने प्रभूकडे समर्पित व्हा, संयमाने प्रभूकडे निरंतर प्रार्थनेत राहा, नियमितपणे वचन वाचा, प्रभूच्या आशीर्वादामध्ये वागा, प्रभूच्या विश्वासात आपले संपूर्ण जीवन समर्पित करा आणि त्या सगळ्या समस्या ज्या आपल्या आहेत त्या आपल्या नाहीसे होतील. जसे याकोबाच्या वचनात लिहिले आहे की त्याचे तुम्हाला प्रतिफळ मिळणार, त्याचे तुम्हाला प्रतिफळ मिळेल. प्रेज द लॉर्ड. इथे माझा विषय मी संपवतो. मला दिलेल्या संधीबद्दल मी पुन्हा एकदा ख्रिस्ती अंकल आणि खानवेल असेंब्लीचे मी आभार मानतो आणि मीटिंग मध्ये सहभागी झालेल्या मी सगळ्यांना प्रभूमध्ये सलाम म्हणतो. थँक्यू सो मच. प्रेज द लॉर्ड.